दिवसाची छान सुंदर एनर्जेटिक सुरुवात झाली सगळ्यांची. येस, वर्कआउट नंतर आपलं जे रेग्युलर नेहमीप्रमाणे रुटीन आहे, जे आपल्याला आपल्या कोचने गाईडन्स केले त्या पद्धतीने फॉलो करत चालू. बऱ्याच जणांचा आता थोडंसं सीझन चेंज झालाय. बॉडी हायड्रेट किंवा थंड करण्यासाठी आपण भरपूर मार्केटमधले सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक इंटेक करत असतो. तर थोडंसं यूज करण्यापूर्वी त्याचे डिटेल्स वगैरे इन्फॉर्मेशन घेत चला. कारण जवळपास मार्केटमध्ये ज्या गोष्टी मिळत आहेत 90% सगळ्या अनहेल्दी आहेत. त्याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक्समध्ये मोस्टली शुगर जास्त आहे. ओके, आणखीन काही ऍसिड्स असतात जे की आपल्या शरीरासाठी हार्मफुल आहे. आणि यंगस्टर्स मध्ये सध्या एक ड्रिंक आहे, रेड कलरचं असतं, माहिती आहे सगळ्यांना, ट्रेंडिंगला आहे सध्या ते. वो जरा चिंग करता है पीने के बाद, है की नाही, पीने के बाद झिंग होतो माणूस, झिंग. तर थोडंसं ते त्याची मॅन्युफॅक्चरिंग बघा, एकदम डाऊन मार्केट आणि लो क्वालिटी ड्रिंक आहे. तसं कुठलंच कोल्ड ड्रिंक आपल्या हेल्थसाठी चांगलं नाहीये, पण त्यातल्या हे जे यंगस्टर सध्या इंटेक करताय, का माहितीये का, एक तर स्वस्त मिळतं, ओके, आणि थंड पण लागतं, त्याची टेस्ट पण जरा वेगळी लागते. मला काही माहित नाही, मी आजपर्यंत कधी पिलो नाही. त्याच्यामुळे ते इंटेक करू नका. ओके, ते शरीरासाठी खूप जास्त हार्मफुल आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त कलर आहे आणि ते त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेल, ते किती शरीरासाठी अनहेल्दी, अनहायजेनिक आहे. आणि याच्यातून काहीतरी तुमच्या शरीराला वेगळी एनर्जी मिळते असं काही नाही. ऍडव्हर्टाइजमेंट करताना केली जाते की याच्यातून भरपूर एनर्जी येते किंवा काय, आणि मार्केटिंग कंपन्या ऍडव्हर्टाइजमेंट करताना अशा पद्धतीने करतात की हे रिअल आहे, जसं नाहीये. आणि मुलांच्या मानसिकतेवरती याचा परिणाम होतो की ऍडव्हर्टाइजमेंट पाहिल्यानंतर मुलांना वाटतं की हे खरंच चांगलं पद्धतीने काहीतरी शरीराला पॉवर किंवा एनर्जी देत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. जर तसं असतं, आहे की नाही, सगळ्या गोष्टी टीव्हीमध्ये दाखवल्या गेलेल्या त्या जर खऱ्या असतात तर प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. त्याच्यामुळे टीव्हीवरती, टेलिव्हिजनवरती किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जे काही दाखवलं जातं ते खरं आहे असं नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करत असतो. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की एक प्रकारची कुठेतरी ब्लॅक कलरची कोल्ड ड्रिंक असते, आहे की नाही, तो पितो आणि बाईक घेऊन समुद्रावरती किंवा धरणाच्या किंवा नदीच्या पाण्यावरती तो आहे की नाही राईड करतो बाईकने. पॉसिबल आहे का हे? टू व्हीलर बाईक पाण्यावरती पळते का? म्हणजे आपण याचा विचार करत नाही. आपण याचा विचार करतो, हा शेवटला ऍडव्हर्टाइजमेंट कशी झाली, ह्याची झाली. आणखीन एक ग्रीन कलरचं एक एनर्जी ड्रिंक आहे, अमुक अमुक कुठला तरी सेलिब्रिटी येतो, आहे की नाही, आणि ते एक घोट पिला की डायरेक्ट या टेकडीवरून त्या टेकडीवरती बाईक घेऊन जातो. आणि काय होतं, लहान मुलांच्या, ज्यांचा मेंदू अजून परिपक्व नाही, त्यांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होतो की हे रिअल आहे. ओके, आणि ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या मेंटॅलिटीवरती अशा पद्धतीनेच इफेक्ट करतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्याकडे एक मंदिर आहे, त्या मंदिरावरती लिहिलेलं आहे, जाहिराती पाहू नयेत. मंदिरावरती ऍडव्हर्टाइजमेंट, मंदिरावरती ही ऍडव्हर्टाइजमेंट केलेली आहे की ऍडव्हर्टाइजमेंट पाहू नये, जाहिराती पाहू नयेत. का? कदाचित लिहिणाऱ्याने किंवा मंदिर समितीने फार विचार करून ती ओळ किंवा ते वाक्य लिहिलं असेल की जाहिराती पाहू नये. तर का पाहू नये? यासाठी पाहू नये. ओके, ऍडव्हर्टाइजमेंट बऱ्यापैकी आपल्याला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी भाग पाडत असते, आणि हळूहळू सातत्याने एखादी ऍडव्हर्टाइजमेंट पाहिल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीविषयी ओढ तयार होते, उत्सुकता तयार होते, आणि आपण कळत नकळत कधीतरी ती वस्तू खरेदी करतो, आणि त्याचे परिणाम आपल्याला हळूहळू दिसायला लागतात. त्याच्यामुळे मोस्टली कुठलेही मार्केटिंग जे प्रोडक्ट, ऍडव्हर्टाइजमेंट अशा कुठल्याही ज्या हेल्थसाठी हार्मफुल आहे. पहा, आता मुलांना मॅगी खायची भरपूर इच्छा असते किंवा ते ऍडव्हर्टाइजमेंट बघतात. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पण लहान मुलांना दाखवलं जाते की अशा अशा प्रकारची मॅगी आहे, मुलांना फार आवडते किंवा त्याची टेस्ट फार चांगली आहे, आणि एक आपल्या मेंदूवरती छान परिणाम करणारं एक वाक्य लिहिलं असतं, ही मॅगी तुमच्या मुलांसाठी फार हेल्दी आहे. मॅगी मुलांसाठी हेल्दी असू शकते का? मुलांचं जाऊ द्या, आपल्यासाठीच ती हेल्दी नाही. मुलांसाठी मॅगी कशी काय हेल्दी असू शकते? पूर्णपणे मैदा, त्याच्यामध्ये स्टार्च असतात, भरपूर सारे इतर काही घटक त्याच्यामध्ये ऍड केलेले असतात की जे डायजेस्ट व्हायला सगळ्यात जास्त हार्ड आहे. ओके, नूडल्स, मॅगी डायजेस्ट व्हायला खूप जास्त वेळ लागतो, आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टम इतका वेळ काम करत नाही, एवढे अनहेल्दी फूड पचवू शकत नाही. मग आपण पोट बिघडणं किंवा मुलांना अचानकपणे सर्दी, ताप वगैरे, व्हायरल इन्फेक्शन होणं, का? इम्युनिटी पॉवर कळत नकळत आपल्या या पॅकेजिंग फूड किंवा फास्ट फूडमुळे काय होत चालली, कमी होत चालली. ओके, त्यामुळे बरेचसे हे प्रॉब्लेम्स आहेत. तर माझं तुम्हाला सर्वांना सजेशन हे आहे की चुकूनही फास्ट फूड, पॅकेजिंग फूड मुलांना खायला देऊ नका. ते त्यांच्यासाठी खूप जास्त हार्मफुल आहे, आणि यामुळेच मुलांची ग्रास्पिंग पॉवर पण हळूहळू कमी होत जाते, अभ्यासातलं लक्ष पण कमी होत जातं, अभ्यासाकडे दुर्लक्ष होत जातं. या सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी अनहेल्दी फूड खाल्ल्यामुळे होतात. शेवटी सगळ्या गोष्टींची सुरुवात आपल्या पोटापासून होते, लक्षात घ्या. ओके, जसं अन्न असतं तसं आपलं, त्या पद्धतीने आपली वाचा असते. ओके, जसं आपण खातो तसंच आपल्या ओठांवरती येतं. जेवढं अनहेल्दी खाणार तेवढे आपले शब्द बिघडतात, जेवढं चांगलं खाणार तेवढे शब्द आपले चांगले राहतात. त्यात आपल्या अन्नाचा प्रभाव हा आपल्या स्वभावावरती कायम पडत असतो. त्याच्यामुळे अन्न आपलं चांगलं असलं पाहिजे. प्रयत्न करा की आपलंही अन्न चांगलं राहील, घरातल्या मुलांचंही अन्न चांगलं राहील. त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली आपली हेल्दी राहील. ओके, आणि एक्सरसाइज करणं आपल्या शरीरासाठी मस्त आहे. अन्न, वस्त्र, निवारा या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत, त्याच्याबरोबरच आजच्या काळामध्ये व्यायाम ही माणसाची चौथी मूलभूत गरज आहे.
ओके. व्यायामाला आपण इग्नोर करू शकत नाही. मुलांना जन्मल्यापासून जेव्हा ते उठून चालायला सुरुवात करतात, उभं राहायला सुरुवात करतात, पॅरेंट्स आवर्जून त्यांना व्यायाम करायला शिकवतात. आपल्या बरोबर व्यायामाला घेतात. फक्त मुलांना व्यायाम करायला शिकवत नाहीत. त्यांच्याबरोबर व्यायाम करतात. त्याच्यामुळे काय होतं, मुलांना एक चांगलं अपब्रिंगिंग चांगली होते मुलांची. व्यायामाची सवय लागते मुलांना. आता आपल्याकडे कसं आहे, आपण फक्त मुलांना सजेस्ट करतो, तुम्ही व्यायाम केला पाहिजे. व्यायाम शरीरासाठी चांगला असतो. फक्त सजेस्ट करतो. मुलं कधीही फक्त सांगितलेलं ऐकत नाहीत. मुलं अनुकरण करत असतात. आपण जे करतो, मुलं ते करतात. त्याच्यामुळे तुम्ही केलं तर मुलं करतील. अशी अपेक्षा ठेवू नका, की फक्त मुलांना आपण सांगितलं आणि ते ऐकतील. तसं Okay. होत नाही. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, की तुमच्या लाईफस्टाईल, तुमच्या हॅबिट्स चांगल्या असतील. मुलांच्या हॅबिट्स आपोआप चांगल्या होतील. ओके. थँक यू एव्हरीवन. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.